भीती वाटायची. तर मला पहिलं काही नव्हतं, माणसं बोलायची मी हे करायचो, पण असा बोलायला नव्हतं काय येत, हे नव्हतं येत. मला असं शिकवलं की 100% शिकलो मी. सर्वप्रथम शारीरिक ज्या अडचणी होत्या त्या पूर्णपणे कमी झाल्या. त्यानंतर जे मेंटली डिस्टर्ब होतो, मानसिक ताणतणाव, त्रास वगैरे या सगळ्या गोष्टी मला त्यातून कमी झाल्या. त्याच्यानंतर बौद्धिक क्षमता वाढली, माझी स्मरणशक्ती वाढली आणि अहंकार कमी झाला महत्त्वाचं म्हणजे. आणि हे सगळं लेवल झाल्यानंतर, हे सगळ्या गोष्टी मेंटेन झाल्यानंतर माझ्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली. स्वतःचा वैयक्तिक अतिशय उत्तम असा आनंद निर्माण झाला. माझे शिक्षण बॅचलर ऑफ फार्मसी झाले आहे आणि माझ्यामध्ये जे वाईट विचार येत होते ते चांगले विचार येण्यास लागले, किंवा जे माझ्यात निर्णय घेण्याची क्षमता नव्हती, जी मी ठामपणे निर्णय घेऊ शकत नव्हतो, ते मी आता निर्णय घेऊ शकतो. आणि जे माझा राग होता, माझ्या मनामध्ये द्वेष होता, तो पूर्णपणे नष्ट झालेला आहे आणि बंद होऊन आयुष्याची एक नवीन दिशाच मला इथनं भेटलेली आहे. सगळ्यांनी कोर्स करा, कारण की आयुष्यात म्हणजे खूप अडचणी काही येतात, राग येतो, हे सगळं खूप नष्ट होऊन आणि तुमचं जीवन अगदी नवीन जीवन जगल्यासारखंच. मी एक लीडर म्हणून मी या जगात वावरू शकतो. आणि खरं सांगायचं म्हणलं तर ह्या आधी माझ्या शरीरामध्ये कसलीच लवचिकता नव्हती. येथे येऊन योगासने, प्राणायाम करून जी लवचिकता माझ्या शरीर आहे, त्यामुळे मला माझ्या शरीराचा खूप बदल जाणवत आहे. मी एक आवाहन करतो की हा कोर्स प्रत्येकाने केला पाहिजे, एवढेच बोलतो मी. आपला कसं आहे, महिलांची खूप धावपळ असते, त्यांना कंबरदुखीचा त्रास असतो किंवा टेन्शन येत असतं, तर त्या गोष्टी पण इथं सगळ्या कव्हर होतात. आणि त्या योगासनामध्ये आपल्याला खूप काही असं शिकण्यासारखं आहे. सुदर्शन क्रिया, भस्त्रिका, सत्संग, ध्यान, ह्या क्रिया आपल्याला इथे करायला मिळतात. तर मला या कोर्समधून असं कळलं की आपली मानसिक शारीरिक क्षमता कमी झालेली होती माझी, तर आता ती पूर्णपणे वाढलेली आहे. आणि मला असं वाटतंय की हा कोर्स झाल्यानंतर मला नवीन जीवन मिळाले असं वाटतंय. तर तुम्ही पण सर्वांनी हा कोर्स करावा अशी माझी इच्छा आहे. आणि मुलांना, ग्रामीण भागातील जी मुलं आहेत त्यांनी हा कोर्स नक्कीच केला पाहिजे. त्यामधून त्यांचा आत्मविश्वास वाढेल, नेतृत्व गुण वाढेल. मी एक साधारण मनुष्य होतो, एक साधारण विद्यार्थी. एक कॉन्फिडन्स नव्हता माझ्यामध्ये, एक काय एनर्जी नव्हती, चार चौकात कसं बोलायचं, काय एक लिडरशिप नव्हती. तर हा कोर्स केल्यानंतर मला एक लिडरशिप कशी, एक स्ट्रॉंग नेता कसं व्हायचं, एक पूर्ण माहिती मिळाली. आणि एक जीवन, एक जगण्याची एक कला या कोर्समधून भेटली. परत जे आरोग्य आणि मानसिक शांती, मनशांती भेटते आपल्याला, एक शारीरिक आरोग्य आपलं सुधारतं याच्यातून. आणि भरपूर असं काय शिकण्यासारखं हा कोर्स एक खूप छान आहे. तर सर्वांनी हा कोर्स करावा. मी पण केलेला आहे. एक या कोर्समधून सेवा साधना आणि सत्संग कसा आणि केल्याने काय आनंद भेटतो, हा एक कोर्स केल्यानंतर भेटतो. तर तुम्हीही कोर्स करा, मीही केलेला आहे. आपल्या बोलण्याच्या पद्धती सुधारतात, भीती कमी होते, बोलण्याचे कौशल्य येतं. याच्यामध्ये प्राणायाम, सुदर्शन क्रिया शिकवली जाते, गेम असतात, ॲक्टिव्हिटीज असते, याच्यामुळे आपल्याला खूप फायदे होतात. आणि मेन म्हणजे आपल्याला साधना, सेवा आणि सत्संग या तिन्हीमधून खूप म्हणजे फायदा होतो. इथे आल्यापासून माझा शारीरिक त्रास आणि मानसिक त्रास दोन्हीही दूर झालं, माझा आत्मविश्वास वाढला. आपल्याला म्हणजे जो ताणतणाव असतो, म्हणजे आजकालची यंग पिढी आहे ती छोट्या छोट्या गोष्टीवरून ताणतणाव घेते, स्ट्रेस लेवल घेते, भविष्याची खूप चिंता करते. त्याच्यामुळे होतं काय की आपण वर्तमान काळात जगणं सोडून देतो आणि आपण फक्त भविष्याची चिंता करत बसतो. पण ह्या कोर्सच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे जो ताणतणाव असतो, जो तुम्हाला चिंता काळजी असते, ही सगळी आपण मेडिटेशनच्या मदतीने आपण ते सगळं दूर करू शकतो. सो मी तर असं म्हणेन की हा कोर्स सगळ्यांनी जॉईन केला पाहिजे. कारण मी हा कोर्स जॉईन करायच्या आधी खूप ताणतणाव किंवा माझी निर्णय क्षमता वगैरे खूप कमी होती, कॉन्फिडन्स कमी होता. पण मी हा एक 7 दिवसाचा कोर्स केला, त्यानंतर माझी निर्णय क्षमता वाढली, माझा कॉन्फिडन्स एवढा वाढला की मी हा कोर्स जॉईन करायच्या आधी म्हणजे माझ्या चेहरा स्माईल पण नव्हती, पण आज तुम्ही पाहू शकता की माझ्या चेहरा खूप मोठी स्माईल आहे. त्यामुळे मी सगळ्यांना असं सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी हा कोर्स जॉईन करावा. आणि हा कोर्स करून मी म्हातारी असली तरी तरुण वाटायला लागले. म्हणजे मन तरुण झालं माझं. ओके, त्रास झाला पण आता स्ट्रॉंग झाली, डोक्यातून सगळी घाण गेली आणि स्वच्छ विचार भरले. इथे जेवण कसं होतं? एकदम छान सात्विक, काय छान चपाती, भाजी, भात, वरण, वेगवेगळे नाश्ता, छान एकदम सुंदर जेवण होतं. पाणी ते शरीराला खूप छान. आज घरी जाताना कसं वाटतं आज तुम्हाला? खूपच सुंदर, खूपच सुंदर, हवेत फुलपाखरासारखं जाणार आहे. ओके, थँक्यू.